अन्नदानाचं फार मोठं महत्त्व आहे, परंतु जेव्हा हे अन्नदान एखाद्या विशेष आध्यात्मिक तेज असलेल्या व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला केलं जातं, तेव्हा त्याचं पुण्य सामान्य अन्नदानाच्या तुलनेत हजारो लाखो पटीने अधिक होतं. आता कल्पना करा, जर 88,000 ब्राह्मणांना एकत्र भोजन घातलं तर किती मोठं पुण्य मिळेल. पण या कलियुगात इतक्या ब्राह्मणांना एकत्र भोजन घालणं शक्य आहे का? कदाचित शक्य नसेल, तरीही तुम्हाला तेवढंच पुण्य एका दिवसाच्या व्रतामुळे मिळू शकतं. ते आहे आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या योगिनी एकादशीचं व्रत. यंदा ही एकादशी 22 जूनला आहे. ही एकादशी महान पापांचं शमन करणारी आणि महान पुण्यफळ देणारी आहे. संसार सागरात बुडालेल्या जीवांसाठी ती सनातन धर्माची नौका आहे. गोरक्षण, सुवर्णदान आणि अश्वमेध यज्ञापेक्षा अधिक पुण्य या एकादशीच्या व्रताने मिळतं. एकादशीचं महात्म्य वाचल्याने व ऐकल्याने सहस्त्र गोदानाचं पुण्य मिळतं. एकादशीची वेळ 21 जून रोजी पहाटे 4:27 मध्यरात्री 1:21 पर्यंत आहे. इंग्रजी वेळेनुसार 21 जून 4:27 AM पासून 22 जून 1:21 AM पर्यंत एकादशीची वेळ आहे. मात्र व्रत व उपवास 22 जूनला करायचा आहे. एकादशीच्या कालावधीत आणि व्रताच्या दिवशी तांदूळ व तांदळापासून बनवलेले पदार्थ खाणं वर्ज्य आहे. तर यंदा 21 आणि 22 जून या दोन्ही दिवशी तांदूळ वर्ज्य राहतील.